नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या मानाच्या पैठणीच्या मानकरी कोण यासाठी आपण सगळे उत्सुक असाल. मी उत्सुक आहे आजच्या या भागामध्ये गप्पा मारण्यासाठी. कथ्थक शैलीचा शास्त्रशुद्ध ताल धरत एक नर्तिका नृत्याचे नवनवे आविष्कार सजवू लागली. लोकनृत्य, वेस्टर्न डान्स, बॅले, बॉलरूम, क्लब डान्स यात प्रभुत्व गाजवत या वहिनींनी अनेकांना आपल्या तालावर नाचवलं. दादांच्या ढगाला लागली कळाचा नवा लूक असो वा सातपुतेंच्या घरचा जल्लोष, नृत्याचा हा आविष्कार रसिकांना धुंद करत होता. मराठी नाटकं, शोज आणि चित्रपटात आपल्या नृत्य दिग्दर्शनानं एक मानत स्थान निर्माण करणाऱ्या नृत्य दिग्दर्शिका दीपाली विचारे वहिनींना मानाच्या पैठणीसह मानाचा सलाम. नमस्कार. नमस्कार. आज तुम्हाला भेटून मला खूप आनंद झालेला आहे. मी एकदा तुला भाऊजी म्हणू. मला जाम एकदा भाऊजी म्हणायचं. भाऊजी थँक्यू, तुम्ही मला आज इथे बोलवलंयत. आणि तुम्ही आता विचारा, तुम्ही विचारा. कळलं तुम्हाला? तुमच्या लक्षात आलं काय होऊ शकतं? तर अशी ही दीपाली. मला आधी तुझ्या शाळेबद्दल सांग, तुझ्या बालपणाविषयी सांग. दरवेळेला मी जे अभिमानाने सांगते की माझा जन्म वाडिया हॉस्पिटल परेलचा आणि माझी शाळा शिरोडकर हायस्कूल, ज्या शाळेमुळे आज दीपाली शेलारची खरं तर दीपाली विचारे झाली. आणि आज दीपाली विचारेला लोक ओळखू लागली. तू तर शेलारलाच ओळखत होतास, त्याच्यामुळे तुझ्यासाठी ते खूप नवीन नाही आहे. आणि मला असं वाटतं की जे तू बोललास ते आज पहिल्यांदा तुला असं मी बोलताना ऐकलंय माझ्याबद्दल. तर मला ते इतकं मस्त वाटलं आदेश की एकतर मी तुझ्याबरोबर माझ्या पूर्ण करिअरमध्ये पहिल्यांदा मला वाटतं फ्रेम शेअर करते. सो माझ्यासाठी मैत्रीण म्हणून खूप अभिमानाची गोष्ट आहे की त्याच्या शो मध्ये मी आले आणि मला हे खूप मस्त वाटतंय आदेश. बरं 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 मला सांग, तुझ्या प्रवासाची वाट ही सुद्धा खूप महत्वाची आहे. बालपण तुझं ज्या बिल्डिंग मध्ये झालं, ती बिल्डिंगचं नाव काय? मी लहानाची मोठी परळच्या लक्ष्मी बिल्डिंग मध्ये चला, मान्य करतेस तू आता मोठी झालीस. हो, म्हणजे वयाने तर झालेच आहे, एका मुलीची आई झाले. बाकी मोठी परमेश्वर जाणो. बरं मला सांग, ते घर त्यामध्ये किती जण होता तुम्ही? मी, माझी आई, माझे बाबा, माझा काका, माझी 3 भावंड म्हणजे माझे 2 भाऊ, माझी बहीण. मग काकाचं लग्न झालं, काकाची बायको आली, मग काकाचा परिवार. आणि म्हणजे ही तर रोजची माणसं आहेत, ही या घरात होतीच. पण KEM हॉस्पिटलच्या शेजारी आम्ही राहायचो, त्याच्यामुळे आज 5 माणसं ट्रीटमेंटसाठी गावावरनं आली, ती आपल्याकडे राहिली. मग ती गेली, मग कोणीतरी अजून दापोलीवरनं 3 माणसं हार्टच्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटला आली, ती राहिली. म्हणजे आमच्या घरी नक्की किती माणसं राहायची हे सांगणं थोडं डिफिकल्ट आहे ना. कारण ते घर लहान असलं तरी मन खूप मोठं होतं. माझ्या वडिलांचं खूप मोठं मन होतं. आणि खूप मिस करतेस की नाही? अरे खूप मिस करते. कारण मला असं वाटतं की आज या शोला किंवा पूर्ण माझ्या करिअरमध्ये ज्या ज्या छान गोष्टी झाल्या त्या मला असं वाटतं की माझ्यापेक्षा जास्त आनंद त्यांना झाला असताना. आणि तुझी ती पहिली बातमी RD परेडची. RD परेड, दिल्लीच्या राजपथावरती तू चालणार होतीस. काय, माझे बाबा इन्स्पेक्टर होते आणि त्यांना वाटत होतं की मी UPSC किंवा MPSCच्या एक्झाम्स थ्रू युनिफॉर्म सर्व्हिसेस मध्येच मी जावं. आणि खरं तर ते असते तर कदाचित मी गेले पण असते, पण ते माझ्या कॉलेजच्या दरम्यानच गेले. आणि त्यानंतर 1 वर्ष मी एकदम प्रामाणिकपणे UPSCचा अभ्यास केला. पण समहाव असं एक ते आहे ना आपल्या अंगात, आपण रस्त्यावर पण नाचायचो, त्याच्यामुळे ते जे होतं तर त्यांनी बहुतेक मला पुन्हा इथेच कलाक्षेत्राकडे वळवलं. हो. आई भरपूर लाड करायची. ऍक्च्युली ती आमच्या सगळ्यांपेक्षा ना ती आता पप्पांना खूप जास्त मिस करते. कारण मी किंवा देवेन आज जे काही करतोय आयुष्यात, तर मला असं वाटतं की त्याच्यासाठी ही इज द ओनली पर्सन ज्याच्यामुळे आज आम्ही घडलो दोघंही. आई इनफॅक्ट आता असं म्हणते सुद्धा की तेव्हा तुझ्या मागे मागे मी पिशवी घेऊन फिरायचे तेव्हा चालायचं, आता मला नेत नाहीस. पण आता अर्थात मी काम पण टेक्निशियनचं करते, तर मी हिरोईनची मम्मी म्हणून तिला नेऊ शकले असते जर मी ऍक्टिंग केली असती. एक मिनिट
हे काय असतं हे सांग ना. हिरोईनचं एक मिनिट असं मला काही कोणाला पर्टिक्युलर हिरोईनला मी बोलायचं नाही. तुझ्या बाबतीतच म्हणतोय, तू पण हिरोईनची मम्मी म्हणून मम्मीला घेऊन जाऊ शकतेस. हा पण आता मी ऍक्टिंग करत नाही ना रे. म्हणजे मी जर करत असते तर आई आमची हिरोईनची मम्मी म्हणून अशी पर्स वगैरे लावून अशी आपली तिथे सेटवर बसलीये, आम्ही शूटिंग बिटिंग ज्यूस बीस वगैरे असं. अरे मी तर असं ऐकलंय की हिरोईनची मम्मी फक्त ज्यूस मागवते, तू ज्या सेट वरती कोरिओग्राफ करतेस तिथे म्हणे अख्खा ज्यूस वाला फळांसकट बसलेला असतो. नाही नाही हे खोटं आहे. ज्यूस बद्दल मला काही फार आकर्षण वगैरे नाही, कारण मला काय असं वगैरे राहायचं नाहीये मुळात. आता माझ्या बाबतीत म्हणशील तर तुला माहितीये की मला काय आवडतं, आणि ज्यूसवाला नाही पण एखादा शहाळीवाला. कोळी वगैरे येऊन गेला तर चालेल ना. म्हणजे तेवढ्या जरा spider. ताजे मासे बिसे आणून दिले त्यांनी तर असं अच्छा, चालेल. असे आवडतात. म्हणजे आज किती चित्रपट आतापर्यंत नृत्य दिग्दर्शन झाले? 80च्या आसपास तरी. महाराष्ट्र शासन किंवा या सगळ्या स्पर्धांमध्ये तू असतेस, तुला मिळालेलं पहिलं बक्षीस आधी सांग मला. पहिलं बक्षीस ना मला माझ्या शाळेचं बेस्ट स्टुडंट अवॉर्ड मिळालं होतं. एकटीच होतीस शाळेत? मग सॉरी ना, म्हणजे एवढं चिडण्यासारखं काही नाही, खूप, म्हणजे एकटीच बेस्ट स्टुडंट होतीस का असं मला विचारायचं. बेस्ट खूप होते, त्यातली मी सगळ्यात चांगली बेस्ट असेल. त्याच्यापेक्षा ना मला रुपारेलचं जेव्हा बेस्ट स्टुडंट मिळालं ना तेव्हा मला खूप लक्षात राहील अशी गोष्ट आहे ती 5 वर्ष माझ्या आयुष्यात आली. इनफॅक्ट तुम्ही सगळे माझ्या आयुष्यात आला, तू काय, चित्रा काय, इनफॅक्ट हे सगळे होते म्हणून आपण घडलो मला असं वाटतं. कारण आपण काय नाही केलं रे आदेश. सुख दुःख सगळं एकत्र. मला आठवतं 150 रुपयात आपण लोणावळ्याला गेलो होतो, जायचो इनफॅक्ट दर वेळेला जायचो. आता मला सारखं वाटतं माहिती ना, मी हे सारखं तन्याला किंवा मग सांगत असे अशी आम्ही 150 रुपयात आपण लोणावळ्याला जायचो 2 दिवसासाठी मानसीचं घर. मानसीच्या घरी. आणि 150 केवढे होते ना तेव्हा, बापरे खूप होते. आणि मग आपण जायचो आणि मग तिथे मानसीच्या घरी, आणि मग ते 150 रुपये कॉन्ट्रीब्यूट करून आपलं ठरायचं की एकदाच हॉटेलमध्ये जेवायचे. अनलिमिटेड थाळी 30 रुपयाला होती ना तेव्हा, ते 30 रुपये ऑलरेडी वेगळे काढायला लागायचे. मग जाताना येतानाच तिकीटचे पैसे आपण वेगळे काढायचो. मग जे उरायचे त्याच्याजवळ असे एकदा तुम्हाला काहीतरी ऑमलेट पाव वगैरे करून घातलेला आणि एवढ्या हुशार मारायचंस तू आदेश तेव्हा आम्हाला देवा. मग कोणाला तरी बरं मेन मानसीला दम्याचा अटॅक यायचा, खोटा प्लीज उत्तरा मावशी प्लीज. आता सगळं पण आता सांगतोच. मानसी खोटा फोन करायची घरी, तेव्हा मोबाईल नव्हते ना कोणाकडेच, पब्लिक फोनच्या रांगेत. पब्लिक फोन. हा मग तेव्हा मानसी फोन करायची, मला जाम बरं वाटत नाहीये. अरे मग अच्छा आम्ही त्यांना करायचंच ना ते की आपण नाटक करतोय. मग पुढल्या 2 दिवसासाठी आपल्याकडे पैसे नसायचे ना, मग आपण घरी फोडणीचा भात करायचो. हा आठवलं एकदा घाणेरडा असितनी भात केला होता. असित रेड्डीच नाही. वा. सचित पाटीलचा अभिनय, अजित अजित परब, परबचं गाणं, हा? कमलेशचं वाजवणं. खुर्ची गेम पण सॉलिड होत. आदेशचं आहे सगळं. एक खुर्ची ठेवायची. हे पण खुर्ची गेमने आमचा संपूर्ण ग्रुप समृद्ध झाला. ऍक्च्युली एक अशी आम्ही खुर्ची ठेवायचो, दरवर्षी वर्षातून एकदा आम्ही सगळे भेटायचो. आणि मग त्या खुर्चीवरती एक नियम होता, जी व्यक्ती बसणार त्याने काहीच बोलायचं नाही. आणि मग अख्खा आमचा ग्रुप असा गोल बसायचा. आणि मग प्रत्येकाने बाहेर बसलेल्या मुलाने त्या समोरच्या व्यक्तीबद्दल एक वाक्य गेल्या वर्षभरातली त्याची काय खटकली ही प्रत्येकाने एक सांगायची. आणि त्याने गेल्या वर्षात काय त्याचं चांगलं वाटलं ते सांगायचं. आणि अल्टिमेट त्याने गेल्या वर्षभरात स्वतःने काय अचिव्हमेंट केली हेही सांगायचं. याच्यामुळे असं झालं की प्रत्येक पिकनिकला जाताना मी गेल्या वर्षात काय चांगलं केलं हे आठवायला लागायचं. आणि ते पुढच्या वर्षी मला कसं साधता येईल हेही सांगायला लागायचं. आणि त्याच्यातूनच कुठेतरी अक्षरशः ती शेवटच्या टप्प्यावरची शर्यत करत करत आज ही मगाशी जी नावं घेतली ही प्रत्येक मंडळी या क्षेत्रात खूप छान काम करतायत. दीपाली बरोबर दीपालीच्या या प्रवासात असे असंख्य हात आहेत ज्यांनी खूप मदत केली. एका महत्वाच्या टप्प्यावरती शुभलग्न सावधान असे शब्द कानावर पडले आणि महेश आमच्या या सगळ्या मित्र मंडळींच्या परिवारात आला. खूप चांगला माणूस. त्याला लग्नाच्या आधी कल्पना नव्हती की लग्नानंतर आपल्याला पुढे घरात काय काय करावं लागणार आहे, तर तेही मी जाणून घेणार.